2009 मध्ये एक मराठी सिनेमा आला, जो मराठी सिनेविश्वासाठी गेम चेंजर ठरला. सिनेमा होता नटरंग आणि दिग्दर्शक होते रवी जाधव. या पहिल्याच सिनेमापासून आपली नोंद घ्यायला भाग पाडणाऱ्या रवी जाधव यांचा जन्म 22 सप्टेंबर 1966 रोजी मुंबई इथं झाला. हरिश्चंद्र आणि शुभांगिनी जाधव हे त्यांचे आईवडील. लहान वयापासूनच त्यांना कला आणि स्टोरी टेलिंग विषयी रस होता. चित्रकलेत करिअर होऊ शकेल याबाबत घरचे साशंक होते. तरीही आपल्या विचारांवर ठाम असलेल्या रवी यांनी सर जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्स या मुंबईच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. इथे त्यांनी रंग, आकार, रेषा, दृश्य, प्रकाश, छाया, चित्रण, जाहिरात अशा वेगवेगळ्या अंगांचा अभ्यास केला. जे मधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी जाहिरात कंपन्यांमध्ये कॉपीरायटर, दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. FCB उल्का इथं त्यांनी क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून काम केलं. या प्रवासात डिझायनिंग आणि स्टोरी टेलिंगचं त्यांचं कौशल्य पॉलिश होत गेलं, ज्याचा त्यांना भविष्यात खूपच फायदा झाला. अनेक वर्षे जाहिरात क्षेत्रात काढल्यानंतर त्यांनी आपल्या मनाचा कौल घेतला आणि चित्रपट क्षेत्रात पदार्पण करण्याचं ठरवलं. त्या काळी तमाशावर सिनेमा येणं जवळजवळ बंद झालं होतं. तेव्हा जाधव यांनी तमाशावरील सिनेमा करण्याचं ठरवलं. नटरंग या आनंद यादव लिखित कादंबरीवरील सिनेमापासून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. नटरंग प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. यातील कलाकारांच्या कामाचं कौतुक झालं. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेली यातली गाणीही प्रचंड गाजली. अप्सरा आली या गाण्याने सोनाली कुलकर्णीला मराठीमधील अप्सरा हा टॅग लागला. तर वाजले की बारा ही लावणी सुद्धा प्रचंड लोकप्रिय झाली. सिनेमाला अनेक पुरस्कार मिळाले. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा राष्ट्रीय पुरस्कार या सिनेमाला लाभला. या पहिल्याच चित्रपटापासून रवी जाधव हे नाव मराठी विश्वात स्थापित झालं. बालगंधर्व हा रवी जाधव यांचा दुसरा सिनेमा. मराठी नाट्यसृष्टीतील महान व्यक्तिमत्व बालगंधर्व यांच्या आयुष्याचा धांडोळा त्यांनी या सिनेमातून घेतला. हा सिनेमा सुपरहिट ठरला. गाणी, कलाकारांचा अभिनय, वेशभूषा, कला दिग्दर्शन अशा सगळ्याच पातळ्यांवर हा सिनेमा उजवा होता. या सिनेमासाठी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये 3 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. बालक पालक या त्यांच्या तिसऱ्या सिनेमातून त्यांनी लैंगिक शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विषय हाताळला. याही सिनेमाने उत्तम व्यवसाय केला. शिवाय इतका सेन्सिटिव्ह विषय तितक्याच सेन्सिटिव्हिटीने मांडल्यामुळे रवी यांचं खूपच कौतुक झालं. टाइमपास या त्यांच्या पुढच्या सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. यातले अनेक संवाद गाजले. या सिनेमातून त्यांनी विनोदी बाज हाताळला आणि एक दिग्दर्शक म्हणून स्वतःची व्हर्सटॅलिटी सिद्ध केली. पुढे या सिनेमाचे 2 भाग आले. टाइमपास 2 ही चांगला चालला आणि टाइमपास 3 ने बऱ्यापैकी कमाई केली. न्यूड या सिनेमातून जाधव यांनी त्यांच्या कला जाणीवांचं दर्शन दाखवलं. आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी एक आई न्यूड मॉडेल म्हणून काम करते अशी साधारण या सिनेमाची वन लाईनर आहे. यांचं शिक्षण जे स्कूल ऑफ आर्ट्स इथं झालं असल्याने सिनेमातील त्यांची डिटेलिंग पाहण्यासारखी आहे. सिनेमाला समीक्षकांनी उत्तम दाद दिली. रंपाट या त्यांच्या पुढच्या सिनेमातून प्रेक्षकांना खूपच अपेक्षा होत्या, मात्र या सिनेमाने प्रेक्षकांना साफ निराश केलं. सिनेमा म्हणावा तसा होल्ड करू न शकल्याने तिकीट बारीवर जादू दाखवू शकला नाही. रवी यांनी हिंदीतही काम केलं. बँजो या चित्रपटातून त्यांनी हिंदीत पदार्पण केलं. 2016 मध्ये आलेल्या या सिनेमातून त्यांनी सध्या दुर्लक्षित झालेल्या बँजो या वाद्याचा वापर करत गोष्ट सांगितली. या सिनेमाकडून अपेक्षा होत्या, मात्र सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. जाधव यांनी शॉर्ट फिल्म हे मीडियमही हाताळलं आहे. बायोस्कोप या अँथॉलॉजी फिल्म मधील मित्रा नावाची एक शॉर्ट फिल्म त्यांनी दिग्दर्शित केली आहे. या शॉर्ट फिल्म मधून त्यांनी स्त्री सुलभ लैंगिक भावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या फिल्मसाठी त्यांना राष्ट्रीय पारितोषिक मिळालं. रवी यांनी OTT वरही पदार्पण केलंय. ताली ही त्यांची पहिलीच वेब सिरीज. गौरी सावंत या ट्रान्सजेंडरच्या आयुष्यावरील या वेब सिरीजला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ऑगस्ट महिन्यात OTT वर सर्वात जास्त पाहिली गेलेली ही वेब सिरीज ठरली. रवी यांच्या दिग्दर्शनाचं फार कौतुक झालं. इतका महत्त्वाचा विषय रवी यांनी मनोरंजनात्मक पद्धतीनं मांडत
छान उलगडल्यामुळे तो सामान्यांपर्यंत अधिक पोहोचला आणि त्यांना भावला सुद्धा. मैं अटल हूँ हा त्यांचा एक हिंदी सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावरील या चित्रपटात पंकज त्रिपाठी प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये खूपच उत्सुकता आहे. बाल शिवाजी या सिनेमाचीही त्यांनी काही काळापूर्वी घोषणा केली आहे. कच्चा लिंबू या प्रसादोग दिग्दर्शित सिनेमातून रवी यांनी अभिनेता म्हणून पदार्पण केलं. यात त्यांनी मोहन काडदरे ही भूमिका निभावली. रवी जाधव निर्मितीतही कार्यरत आहेत. रेगे या प्रसिद्ध सिनेमाच्या निर्मितीतही रवी यांचा हातभार होता. या सिनेमाला उत्तम व्यावसायिक यश मिळालं आणि प्रेक्षक समीक्षकांनीही पसंतीची मोहर उमटवली. कॉफी आणि बरंच काही या रोमॅन्टिक सिनेमाची प्रस्तुतीही त्यांनी केली. तरुणांमध्ये हा सिनेमा विशेष लोकप्रिय झाला. अँड जरा हटके हा सिनेमाही त्यांनी प्रोड्यूस केला आहे. अनन्या हे मराठीतील एक गाजलेलं नाटक. त्यावर आधारित अनन्या या सिनेमाची निर्मिती रवी यांनी केली. या सिनेमाला अनेक पुरस्कार लाभलेत. प्रेक्षकांनी मात्र हवा तसा प्रतिसाद सिनेमाला दिला नाही. रेखा या त्यांची निर्मिती असलेली आणि शेखर रणखांबे दिग्दर्शित शॉर्ट फिल्मला नुकतंच राष्ट्रीय पारितोषिक जाहीर झालं. रवी सामाजिक कार्यातही सहभागी असतात. मा निकेतन या चॅरिटेबल संस्थेसाठी फंड उभा करण्यासाठी त्यांनी म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन केलंय. रवी यांना आजवर त्यांच्या दिग्दर्शनासाठी आणि निर्मितीसाठी अनेक पुरस्कार लाभले आहेत. यात राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, झी गौरव अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. मेघना जाधव यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झालाय. मेघना यांच्या वडिलांनी अट घातल्याने रवी यांनी आधी काम करून पैसे साठवले आणि घर घेतलं. यानंतर मेघना यांच्याशी लग्न झालं. अथांश कम्युनिकेशन्स या प्रोडक्शन हाऊसतर्फे मेघना अनेक जाहिराती आणि सिनेमांची निर्मिती करतात. शिवाय अनेक प्रॉडक्ट्ससाठी त्या मार्केटिंगही सांभाळतात. यांना 2 मुलं आहेत. समाजातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रकाश टाकत सामाजिक प्रश्नांना भेदण्याचा रवी यांचा हेतू असतो. सिनेमा त्यांच्यासाठी केवळ मनोरंजनाचं माध्यम नसून अनुभव समृद्ध करण्याचं, माणूस म्हणून एक दृष्टी देण्याचं माध्यम आहे. त्यामुळेच ते आपल्या कामातून पुन्हा पुन्हा वेगवेगळी आव्हानं स्वीकारत असतात. त्यांचे बहुतांश सिनेमे हे ऑथेंटिसिटी, इमोशनल डेप्थ आणि कल्चरल रिचनेससाठी ओळखले जातात. त्यांच्या सिनेमांना सदोदित रिजनल फ्लेवर असतो. त्यामुळेच प्रेक्षकांना ते विशेष भावतात. आज या प्रतिभावान दिग्दर्शकांचा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना बायोस्कोप आर्ट्सकडून मनःपूर्वक शुभेच्छा. रवी जाधव यांचे मघापासून उल्लेख केलेले कोणते सिनेमे आपण पाहिलेत आणि कोणता सिनेमा आपल्याला आवडला आहे कमेंट करून नक्की सांगा.